साहेब मी खून नाही केला हो, मला वाचवा. मला बळच या साहेबांचं नाव घ्यायला लावलं. त्यांचा घरगुती वैर काढण्यासाठी हे समजा सुरू आहे साहेब. साहेब मी अहो काय नाही केलं साहेब, प्लीज मला वाचवा, मी नाही खून केलाय हो. अहो साहेब ही खोटं बोलते. हिनंच खून केलाय ना, हिचं नाव अक्का आहे. नाही, माझ्या गरिबीचा गैरफायदा घेऊन मला अडकवण्यात येते साहेब. अहो मी बदल पसरतो तुमच्या समोर, मी खरं सांगतो मी नाही हो खून केलाय. मग तुम्ही खून कबूल का केलात? साहेब तुमच्या मानावर जर कोणी कुऱ्हाड ठेवली असती तर तुम्ही बी कबूल केला असता की. माय लॉर्ड, कुऱ्हाड घेऊन आरोपीनं अख्खं न्यूज चॅनल ताब्यात घेतलं होतं. तिथं एका असह्य गरीब मुलीचं काय चालणार? अक्का खरं काय ते सांग, नाही तर तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. पॉइंट बी नोटेड मिलॉर्ड. आरोपी भर कोर्टात धमकी देतोय, याचा अर्थ हा व्हिडिओ खोटा आहे. ठार मारण्याची धमकी देऊन हा व्हिडिओ तयार केलाय मिलॉर्ड. तुम्हाला साक्षीदाराला अजून काही विचारायचं आहे? नो मिलॉर्ड, पण मी माझा आणखी एक साक्षीदार हजर करण्याची परमिशन मागतो आपल्याकडे. परमिशन ग्रांटेड. परेश पाटील हजर हो. आपलं नाव? मी एक साधा गरीब गावकरी परेश पाटील आहे साहेब. तुम्ही यांना ओळखता का? यो होय साहेब, होय होय होय. हे नाईक उर्फ मामा एक नंबरचा झोलर माणूस आहे साहेब. हो म्हणजे आधी ते पंढरपूरची वारी असते की नाही, तिथं पाकिटमारी करायचा. आता काय ह्याला जरा नाव मिळालंय चांगलं. आणि यांना ओळखता? याला होय साहेब, यो आमच्या गावची शान, प्रसिद्ध पैलवान आणि गरिबांचा कैवारी राणा आहे साहेब. धनवडेचा खून कोणी केला? धनवडेंचा खून या अक्कानं केलाय साहेब, मामांच्या सांगण्यावर. मामा म्हणजे यो नाईक एक नंबरचा मोठा गुंडा आहे साहेब. यो मिलॉर्ड, माझ्या आशिलाची तर बदनामी होत. ही व्यक्ती तडीपार होती आणि माझ्या आशिलावर आरोप करते. असं काय करलं साहेब? तेच तर. अहो साहेब, मी तडीपार होतो म्हणून तर हे सगळं सांगू शकतोय. काय शेवटी चोराच्या वाटात चोरालाच माहिती असतात ना. नाही, मान्य आहे मला मान्य आहे की मी एक गुन्हेगार होतो, पण आता चांगला वागायला लागलोय. आता एक चांगला माणूस झालोय साहेब. तेव्हा मी जे काही बोलतोय की नाही ते खरंच बोलायला लागलोय साहेब. म्हणून तर सांगालोय की ह्या अक्का नाही की नाही, त्या धनवड्याचा खून केलाय मामाच्या सांगण्यावर. खोटं आहे सगळं साहेब, खोटं आहे. तेच बरोबर. मला वाटलं होतंच तुम्ही खोटा आहे असं म्हणणार, पण माझ्याकडे मामा मोरे आहे. माय लॉर्ड, ही व्यक्ती माझ्या आशिलाकडे काम करत होती. पैशावरून वाद झाले असल्यानं खोटी साक्ष देतो. त्यामुळं कोर्टानं ही साक्ष ग्राह्य धरून येईल मिलॉर्ड. साहेब कसं आहे, मान्य आहे. म्हणजे मी खोटं बोलत असेल
पण मामा मोरे तरी खोटं बोलणार नाही. काय साहेब, मी कायद्यानं चालणारा माणूस आहे. जेव्हा हे मामा उर्फ नाईक मला भेटलं आणि त्यांना मला सांगितलं की कायद्याची मदत करायची आहे, म्हणून मला त्या मोहिते साहेबांकडे कामाला लावलं. आणि जसं जसं मी मोहितेंकडे काम करायला लागलो तसं तसं माझ्या लक्षात यायला लागलं की हो मोहिते मामा माधुरी आहेत की नाही, हे रानाच्या मरणाचा डाव करायला लागले. मी गरीब म्हणून घाबरून गप्प बसलो साहेब. काय झालं साहेब, या मामाची राजकीय ताकद, या मोहितेची पोलिसी ताकद आणि ही अक्का हिची गुन्हेगारी ताकद, त्याच्यापुढे मी गरीब बिचारा माणूस काहीच बोलू शकलो नाही. हो, गप बसायची पाळी आली साहेब. आता मला खऱ्याची ताकद दाखवायची संधी मिळाली आहे, ती मी सोडणार नाही साहेब. मी सगळं खरंच सांगणार. होय, एका तडीपार गुंडाची साक्ष ग्राह्य धरण्यात येऊ नये मिलॉर्ड. ठीक आहे, माझी साक्ष घेऊ नका, पण मामा मोरेची साक्ष तरी घ्याल की नाही? साहेब, मामा मोरेला इथं सादर करायची परमिशन द्यावी. मामा मोरे कोण आहे ते? मामा मोरे, मामा माधुरी मोहिते आणि ही रेकॉर्ड. यांनी सगळं जे धंदे केले की नाही साहेब, याचं रेकॉर्ड ठेवलंय मी याच्यात. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हा, हे बघा आणि सांगा मला. मामा मोरे, बघा साहेब, बघू. हे मामा मोरे नावाचं फोल्डर आहे बघा साहेब. हा, ते ओपन करा. सगळं आहे त्याच्यात यांचं. एकदाच काय ते बेवडं सूरज माझ्या जाळ्यात आलं, गायकवाडांचा गेम वाचलाच म्हणून सांगतो. अहो, ती लक्ष्मी ती किडनॅप झाली तेव्हा तिने अक्का हे नाव ऐकलंय आणि त्या राणाला सांगितलं मी. तर जर का उद्या त्या राणाने माझ्या माणसांकडनं अक्का कोण आहे हे काढून घेतलं तर अक्का मीच आहे हे कळणार नाही त्यांना. हे अक्का, जसं तू तसं हा बी माझ्यासाठी काम करतोय. तेव्हा इथनं पुढं तुम्ही दोघांनी का नाही मिळून काम करायचं. लवकरात लवकर त्या रानाचा काटा काढायचा, एवढंच ध्यानात ठेवायचं. अहो साहेब, इथं मी रानाचा गेम केलाय. रानाचा गेम? अहो म्हणजे धनवड जरी माझ्या हातनं मेला असला तरी पिस्तूल आणि गोळी रानाची आहे. उद्या पोलीस तपासात समोर येईलच. आणि त्या रानानं धनवडेवर पिस्तूल रोखलं होतं, त्यासनी धमकी बी दिली होती. मग आता मला सांगा, गेम कुणाचा झालाय, धनवडेचा का त्या रानाचा? रानाचा. काय बी झालं तरी तो परत पोलिसांच्या तावडीत गेलाच पाहिजे. आणि तसं झालं तरच आपला पुढचा गेम. त्या रानाला धरल असा एक पोलीस ऑफिसर आहे आमचं नाव, संग्राम मोहिते. जे काय झालं का नाही ते लयच चांगलं झालं. अगं आज घावला असता तर त्या कोर्ट कचेऱ्या होत राहिल्या असत्या. असं करू, डायरेक्ट एन्काउंटरची ऑर्डरच काढूया. कसं? रानाला संपवण्यासाठी. ठीक आहे. शूटिंग शूटिंग करतो भारी वाटत. या गाडीवरून जात असताना राणा मला समोर आला. मी त्याला वॉर्न केलं, पण पळून जाण्याच्या हेतून त्यानं माझ्यावरती गोळी झाडली आणि मग मी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली आणि राणा ठपाक. रानाला यसन घालायचे म्हणजे एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अंजली. हा, तिला गाठावंच लागतंय. फक्त अंजलीच रानाला आपल्या पायात आणणार बघ. त्या रानाच्या जेवणात बी गोळ्या घाल. ठीक आहे, मी त्याच्या जेवणात गुपचूप गोळ्या मिसळतो. तसा बी आता अंजलीवरच येणार आहे. पण वैद्य साहेब सांगा की, म्हणजे नेमकं काय आहे या एक नंबर डोक्यात? म्हणजे का नाही, आता रानाला जिवंत ठेवण्यात काहीच पॉइंट नाही. त्याचा खेळ खलाच समजा.
हे पप्पे चल 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 बंद करते लवकर आणि ढकलूया त्याला. काय साहेब, ते रेकॉर्ड ठेवायची माझी जुनीच सवय आहे. पप्या, तुला दर टायमाला काय ना काय पुरावा ठेवायची सवय. वहिनींच्या टायमाला काकाकाडी होती, या टायमाला काय आहे? मामा मोरे. काय? या टायमाला मामा मोरे. मामा माधुरी मोहिते रेकॉर्ड. दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे ऐकता रणविजय गायकवाड यांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. परंतु कायदा हातात घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना 6 महिन्याचा कारावास सुनावण्यात येत आहे. माफीचे साक्षीदार श्री परेश पाटील यांना 3 महिन्याचा सश्रम कारावास सुनावण्यात येत आहे. खुनाचे आरोपी श्री नाईक आणि माधुरी उर्फ अक्का यांना जन्मठेप देण्यात येत आहे. मोहिते यांची पोलीस दलातून बडतर्फी करण्यात येत असून त्यांना 6 वर्षाचा सश्रम कारावास सुनावण्यात येत आहे. The court is adjourned. सध्या माझी दारू पिलीस आणि माझ्यावरच उलटलास. या विश्वासघातकी असताना साप आहेस. हो, हे बघा, मी दाताच्या कण्या करून तुम्हाला सांगत होतो की त्या रानाला ठार मारा, त्याचा एन्काउंटर करा. तुम्हा दोघांनी जमलं नाही ना ते. मी काय करणार त्याला? मी जर आता माफीचा साक्षीदार झालो नसतो की नाही तर राणा आता जेलमध्ये असता. मग तो जेल तोडून बाहेर आला असता तर नाही नाही नाही. कसं आहे, तुम्ही जाल हो दुसऱ्या गावाला बदली होऊन, पण मला या गावात राहायचं आहे. मला माझा जीव प्यारा आहे. चला येतो मी. मामा, जेलवारीसाठी शुभेच्छा. तुला ना बघून घे पप्या. राणादान, काही काळजी करायचं काम नाही. बघता बघता 6 महिने निघून जातील. काय बरं कर. होय, अरे तू जेलमध्ये असतो पण रोज भेटा येतो तुला. होय होय. होता का राणादाला का नाही घरण्याचा बागेला बाजूला. का मी या ईश्वरनीत काळजी घे काय. ही 6 महिने कधी संपतील असं झालंय बघ मला.
अहो 2 मिनिटं बोला ना माझ्याशी. 2च मिनिटं द्या मला प्लीज, मी पाया पडते तुमच्या. काय गरज नाही बोलायची. गोदाक्का अहो सांगा ना तुम्ही तरी. मी काय सांगणार? अहो, असं दूर का करताय तुम्ही मला? का ते तुला चांगलं ठाव आहे? तुझ्या पोराच्या जीवावर उठलीस तू. अहो नाही गोदाक्का. अहो राणाजी प्लीज 2 मिनिटं बोलू दे. नाही म्हणलंय ना वा. राणा असं का करायला समर्थ? त्या पप्प्याला माफ केलंस, अंजली वहिनीचं का माफ करून झालं सर तू? अरे 2 मिनिटं काय म्हणते ते तरी ऐकून घे. बरकत, तू बोलतोयस म्हणून. साहेब 1 मिनिट. कुठल्या तोंडाने माफी मागू कळत नाहीये, पण मागते. मला माफ करा राणाजी. माफी मागायला काय कसं वाटत नाही हो तुम्हाला? नवरा बायकोचं नातं विश्वासावर टिकून असते असं तुम्हीच म्हणायचं ना व. आणि तुम्हीच विश्वास ठेवला नाही. आता ना विश्वास राहिलाय ना नातं. अहो असं म्हणू नका प्लीज. का नको म्हणू? गावाकडच्या माणसांना बोलायचा हक्क नसतोय वे? का समधी अक्कल तुम्हाला शहरातल्या माणसांनाच असते? अहो मी असं कधी म्हणाले? म्हणला नसता तरी वागलायत ना व. माझंच चुकलं. मी आपला मातीत राबणार गावाकडचा साधा शेतकरी पैलवान माणूस. तुमच्यासारख्या शहरातल्या पोरीत माझा जीव रमला, तिकडच माझी मोठी चूक झाली. त्या परीस एखादा न शिकलेल्या गावाकडच्या पोरी संगत लगीन केलं असतं तर बरं झालं असतं. तिच्याकडे गावाकडच्या मातीतली सच्चाई तरी असते. राणाजी अहो तुम्ही शहरातली माणसं गावाकडच्या माणसांनी कमी लेखता. नाही, इथनं पुढं तुमचा मोठेपणा तुम्हाला लखला. राणाजी हो असं निम्म्यात सोडून जाऊ नका मला. मला आधी बी सांगितलं ना, आता बी सांगतो. रानाचा जीव खोट्यांच्या बाजारात कधी रमला नाही आणि रमणार बी नाही. मी माझ्या आयुष्यातनं अंजलीबाई हे नाव पुसून टाकले. इथनं पुढं या नावाला माझ्या आयुष्यात जागा नाही.